मीडियात भाजपा विरोधात अजेंडा राबवला जातोय, त्यामुळे त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं म्हटलेलं आहे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी। भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते। प्रथम सत्र के समापन के और सभी फोटो अपॉर्चुनिटी यहाँ पे इन सभी का महामंत्री और महासंपर्क इस सभागृह में अमित शहांकडून तावडे पंकजा मुंडे यांची पाठराखण करण्यात आलेली आहे। दीर्घकाळ सत्तेसाठी मोदींवर विश्वास ठेवा असंही अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। मीडियामध्ये भाजप विरोधात अजेंडा राबवला जातोय, त्यामुळे छोटी गोष्टही मोठी करून सांगितली जाते, मात्र असं काही दाखवल्यानं फरक पडत नाही का, त्यामुळे अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं। भाजप महाजनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत होते। तसंच मोदींच्या नेतृत्वावरही विश्वास ठेवण्याची साध त्यांनी घातली। मोदींच्या नेतृत्वात दीर्घकालीन सरकार बनवून ठेवण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित शहा यांच्याकडून। अमित, महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत अमित शहा यांनी सगळ्या भाजपच्या वादग्रस्त मंत्र्यांची जोरदार पाठराखण केलेली दिसते आहे, काय अधिक माहिती आहे? अमित शहा यांनी जे उद्घाटनपर भाषण केलं त्याची सुरुवातच त्यांनी अशी केली की मीडियामध्ये किंवा प्रसार माध्यमांमध्ये सध्या जी टीका सुरू आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा असं अप्रत्यक्षपणे त्यांनी उपस्थित असलेल्या मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील किंवा खास करून पदाधिकारी असेल त्यांना सांगितलं। कारण राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांनी गेल्या वर्षभरात किंवा गेल्या 7-8 महिन्यात अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, अनेक चांगल्या योजना सुरू केलेल्या आहेत, अनेक चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी सुरू केली आहे। तर या गोष्टी तुम्ही जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा अशा प्रकारचाही संदेश अमित शहा यांनी आपल्या भाषणात केला। थोडक्यात एक प्रकारे केंद्र असून दे किंवा राज्य सरकार असून दे यामधले जे मंत्री आहेत, जे भाजपचे मंत्री आहेत, ज्यांच्यावर गेले काही दिवस जोरदार आरोप प्रत्यारोप होताना त्यांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतंय, त्यांची एक प्रकारे पाठराखण केलेली आपल्याला बघायला मिळते। त्यांना अमित शहा यांनी क्लीन चिट दिल्याचं एकंदरीत या सगळ्या त्यांच्या भाषणातील सुरुवातीच्या मुद्द्यावरून स्पष्ट होत आहे। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।